सुरुवातीलाच बातमी देवेंद्र फडणवीसांनी मवियाला सुनावले त्या संदर्भात मवियाला उलेमाचं कौतुक आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। उलेमा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांनी मवियाला सुनावलंय। मुस्लिम समाजाचं मवियाला कौतुक आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाची मोठ्या प्रमाणात मतदान हे मवियाला मिळालं होतं। त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आता मवियाला सुनावलंय। शरद पवारांचा पक्ष, उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेस हे या ठिकाणी वोट जिहाद करतायत। सज्जाद नोमानी उलेमा काउन्सिलचे प्रमुख यांनी 17 मागण्या या 3 पक्षांना दिल्या होत्या। या मागण्या देखील इतक्या भयानक आहेत। 10% आरक्षण मुस्लिमांना द्या। 2012 ते 2024 महाराष्ट्रात जेवढे दंगे झाले त्या दंग्यांमध्ये जेवढे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्यावरच्या केसेस सगळ्या परत घेऊन टाका। RSS वर बंदी लावा। अशा प्रकारच्या 17 मागण्या त्यांनी दिल्या आणि या पक्षांनी त्यांना बकायदा पत्र देऊन त्या मागण्या आम्ही मान्य करू असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। ते सज्जाद नोमानी सांगतायत, अपील करतायत आणि सांगतायत वोट जिहाद करा। ते म्हणतात आमच्या वोट जिहादचे आला सिपसलार हे शरद पवार आहेत, आमचे सिपसलार हे उद्धव ठाकरे आहेत, नाना पटोले आहेत, राहुल गांधी आहेत। निवडणुकीमध्ये इतकं लांगुल चालन या देशाच्या इतिहासामध्ये आम्ही बघितलं नव्हतं। एक प्रकारे केवळ पोलरायझेशन करण्याकरता, अल्पसंख्याक मतं मिळवण्याकरता अशा प्रकारे जर या ठिकाणी हा विरोधी पक्ष महाविकास आघाडी काम करत असेल